मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये आज जनता दरबार आयोजित करण्यात आलाय। नागपूरमधल्या मुख्यमंत्री सचिवालयामध्ये आज फडणवीसांच्या जनता दरबाराचं आयोजन करण्यात आलंय। या जनता दरबाराच्या माध्यमातून नागरिकांच्या अडचणी, त्यांच्या समस्या जाणून घेण्याचा हा एक प्रयत्न दिसतो आहे। तर इथला आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी रजत वशिष्ठ यांनी। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज नागपुरात दुसऱ्यांदा जनता दरबार घेत आहे। काही दिवसांपूर्वी नागपूरच्या याच हैदराबाद हाऊस म्हणजेच मुख्यमंत्री सचिवालयामध्ये त्यांनी जनता दरबार घेतला होता आणि तेव्हा या जनता दरबारला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळालेला होता। फक्त नागपूरच नाही तर संपूर्ण विदर्भातून मोठ्या संख्येने लोक या जनता दरबारमध्ये आले होते आणि तेव्हा लोकांची जी काही अडचणी सोडवण्यामध्ये प्रशासनाला ज्या पद्धतीचं यश आलं होतं, त्यानंतर आज दुसरा जनता दरबार घेण्यात येत आहे। दुपारी 12 ते 2 वाजेपर्यंत मुख्यमंत्री स्वतः लोकांच्या अडचणी जी आहेत ते समजून घेणार आहेत। या ठिकाणी मुख्यमंत्री सचिवालयाचे अधिकारी मॅडम, पहिल्या जनता दरबारला मोठा प्रतिसाद मिळाला होता, किती लोकांच्या अडचणी तेव्हा सोडवण्यात आल्या होत्या आणि आज कसा प्रतिसाद आहे? पहिल्या जनता दरबारमध्ये जवळपास 2000च्या वर नागरिक माननीय मुख्यमंत्री महोदयांना भेटलेले होते। जवळपास 626 तक्रारी आमच्याकडे आलेल्या होत्या। त्याच्यापैकी 300च्या वर तक्रारी या मुंबई स्तरावरील धोरणात्मक बाबीच्या असल्यामुळे किंवा सचिव स्तराच्या असल्यामुळे मुख्यमंत्री सचिवालय मुंबईवरून त्या प्रोसेस करण्यात आलेल्या आहे आणि जवळपास 200च्या वर 200 ते 250च्या दरम्यान तक्रारी मुख्यमंत्री सचिवालय नागपूर यांच्या स्तरावरून प्रोसेस झालेल्या आहे। तर अशा पद्धतीने मोठ्या संख्येने लोक आलेले आहेत। दादा, कुठून आलात? काय अडचण आहे? मी त्रिमूर्ती नगर नागपूर। काय समस्या घेऊन आलात? मला डिमांड नोट आणि RL नाही मिळालंय, तर त्या बाबतीत मी अर्ज देतोय। दुपारनंतर जेव्हा मुख्यमंत्री स्वतः या मुख्यमंत्री सचिवालयामध्ये बसतील तेव्हा टोकन प्रमाणे प्रत्येक व्यक्तीला मुख्यमंत्र्यांना थेट भेटता येईल, आपली समस्या सांगता येईल आणि या ठिकाणी विविध विभागाचे अधिकारी जे आहेत त्यांना बोलवण्यात आल्यामुळे त्यांनाही जनतेला अधिकाऱ्यांसोबत भेटून आपली समस्या जी आहे ती सोडवता येणार आहे। कॅमेरामॅन मिथुन आगमनेसह रजत वशिष्ठ, ABP माझा, नागपूर। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।